केसांच्या संपूर्ण समस्यांवर अत्यंत उपयोगी असे आयुर्वेदिक तेल कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम काय करायचं तर कोरफड घ्यायची आणि त्याला चाकूने काप करून घ्यायचा। तर आज मी 1 लिटर खोबरेल तेलाचे आयुर्वेदिक तेल बनवणार आहे आणि 1 लिटर खोबरेल तेलासाठी मी 100 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत। त्यातील काही मेथी दाणे असे कोरफडीचा काप करून त्यामध्ये टाकून त्याला दोरीने पॅक करून ठेवत आहे। हे रात्रभर बांधून ठेवल्यामुळे हे मेथी दाणे कोरफडीच्या गरामध्ये भिजून चांगले मोड येतील। त्याचबरोबर शिल्लक राहिलेले मेथी दाणेही एका बाउलमध्ये मी भिजत ठेवत आहे। या मेथी दाण्यांनाही भिजवून मोड येऊ द्या। या आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घ्या। हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपलं 1 लिटर खोबरेल तेल हे शुद्ध खोबरेल तेल आहे। घाण्यावरती जे खोबऱ्यापासून तेल बनवले जाते ते आहे। त्याचबरोबर एरंडेल तेल घेतलेले आहे, कढीपत्ता आहे, माका आहे, जास्वंदीची पानं आहेत, ही जास्वंदीची फुले आहेत। त्याचबरोबर भरपूर अशी कोरफड आहे। हे भिजलेले मेथी दाणे त्याला मोड आणण्यासाठी ठेवले होते। थोडेसेच मोड आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी हे जे साहित्य दाखवले आहे ते तुमच्या उपलब्धतेप्रमाणे त्याचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। या आयुर्वेदिक तेलाचा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आवळा। मी इथे आवळा अर्धा किलो घेतला आहे। तुम्हाला हे प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता। हे आवळे सगळे आपण काप करून घेतलेले आहेत, बिया बाजूला काढून घेतल्या आहेत। आता सर्वप्रथम काय करूया की हे तेल बनवण्यासाठी लोखंडी कढई वापरलेली आहे आणि यामध्ये जे एरंडेल तेल घेतलं आहे 100 मिली ते सर्वप्रथम त्या कढईमध्ये तापायला ठेवूया। एरंडेल तेल गरम होईपर्यंत आपण आवळा मिक्सर करून घेऊयात। आवळा मिक्सर करत असताना त्यामध्ये खोबरेल तेल थोडे थोडे घालून आपण ते वाटण करून घेऊयात। या पद्धतीने वाटण करून घेतल्यामुळे त्या आवळ्याचा संपूर्ण अर्क तेलामध्ये उतरतो। अशा पद्धतीने सर्व आवळ्याचे वाटण तेलामध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर भरपूर अशी लाल जास्वंदीची फुलं मिक्सर करून घेऊयात, जेणेकरून त्या फुलांचा संपूर्ण अर्क तेलामध्ये उतरेल। ही जास्वंदीची फुलेही बारीक करत असताना त्यामध्ये खोबरेल तेल थोडे टाकून छान असे वाटण करून घेऊया। तुम्ही ते पाहू शकता। हे वाटण देखील तेलामध्ये टाकून परतून घेऊयात। यानंतर जास्वंदीची भरपूर अशी स्वच्छ धुतलेली पाने घेऊयात आणि तीही मिक्सरमधून वाटून घेऊयात। या जास्वंदीच्या पानाचीही छान अशी पेस्ट बनण्यासाठी आपण त्यामध्ये खोबरेल तेल टाकूयात। या पद्धतीने सर्व इन्ग्रेडियंट्स म्हणजे सर्व साहित्याचे वाटण केल्यामुळे त्याचा संपूर्ण अर्क तेलामध्ये उतरतो आणि जास्त वेळ शिजवण्याचीही गरज नाही। आता माका स्वच्छ धुवून मिक्सर करून घेऊयात। माका ओळखण्याचं चिन्ह म्हणजे हे फूल पाहू शकता। ह्या फुलावरून लक्षात येते की ही माका म्हणजे भृंगराजची वनस्पती आहे। मला माका हा थोडाच मिळाला होता, तुम्हाला यापेक्षा जास्त मिळाला तरीही तुम्ही याचा वापर करू शकता। माका म्हणजेच भृंगराज हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी अशी वनस्पती आहे। त्याचबरोबर आता आपण मेथी दाणेही वाटून घेऊयात। कोरफडीच्या गरामध्ये जे मेथी दाणे आपण भिजवले होते
तेही आपण चेक करूया. या मेथी दाण्यांनाही खूप छान असे बारीक बारीक मोड आलेले आहेत. तुम्ही इथे चेक करू शकता. हे सर्व मेथी दाणेही आता आपण मिक्सर करून घेऊयात. सर्व मेथी दाणे असे बाजूला काढून घेऊयात आणि थोडे थोडे खोबरेल तेल टाकून वाटण करून घेऊया. भिजवलेले मेथी दाणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असतात. मी इथे 100 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत. तुम्ही मेथी दाण्यांचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. हे संपूर्ण वाटण या सर्व वाटणांच्या मध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि छान परतून घेऊया. आणि आता भरपूर अशी कोरफड घेऊयात आणि त्याचाही ज्यूस करून घेऊयात, म्हणजे त्याचेही वाटण बनवून घेऊयात. मी इथे संपूर्ण कोरफड कट करून म्हणजे काप करून वाटण करत आहे. तुम्ही कोरफडीचा फक्त गर घेतला तरीही चालेल. हे सर्व साहित्य म्हणजे या सर्व साहित्याचे वाटण बनवलेले आपण छान असं परतून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता. आता शेवटचं साहित्य म्हणजे भरपूर असा ताजा ताजा कढीपत्ता. हा कढीपत्ताही स्वच्छ धुवून घेऊयात आणि मिक्सरमधून वाटून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व साहित्याचे वाटण केल्यामुळे त्या सर्व आयुर्वेदिक औषधी अशा साहित्याचा पूर्ण रस त्या तेलामध्ये उतरतो. ही लोखंडी कढई माझ्या या सर्व साहित्यासाठी थोडी कमी पडत आहे, तर मी इथे कढई बदलत आहे. शक्यतो हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी लोखंडी कढई किंवा लोखंडी भांडे असेल तर त्यामध्ये बनवलेले जास्त फायदेशीर ठरते. पण जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा लोखंडी भांडे नसेल तर तुम्ही अशा स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या कढईमध्येही हे तेल बनवू शकता. हे तेल बनवण्यासाठी आपण सर्व साहित्याचे वाटण करून घेतले होते. त्या लोखंडी कढईमध्ये जास्त जागा नव्हती, त्यामुळे मी कोरफड आणि कढीपत्ताचा ज्यूस आत्ता मिसळत आहे. तुम्ही इथे चेक करू शकता. हे सर्व मिश्रण किती रंगीबेरंगी आणि सुंदर दिसत आहे. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी उत्तमात उत्तम असे सर्व उपयोगी इन्ग्रेडियंट्स साहित्य हे सगळे या तेलामध्ये आपण टाकलेले आहेत. त्याचबरोबर उरलेले खोबरेल तेलही आपण यामध्ये मिसळत आहोत. हे सर्व साहित्य छान पद्धतीने ढवळत राहिल्याने ते खाली लागणार नाही आणि खूपच सुंदर आणि खूपच उपयोगी असे तेल तयार होईल. तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही इथे चेक करू शकता की हे तेल अत्यंत गुणी, सर्व गुणसंपन्न, केसांच्या आरोग्यासाठी सर्व गुणसंपन्न असे हे तेल तयार आहे. हे तेल बनवण्यासाठी मी सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घेतले होते. त्याऐवजी तुम्ही जर हे सर्व साहित्य आहे असे बारीक काप करून जरी टाकले तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तेल किती व्यवस्थित तयार झाले आहे तुम्ही इथे चेक करू शकता. तेलाचा रंगही बदलत आहे. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये हे संपूर्ण तेल तयार होत असते आणि हे तेल आपल्याला वर्षभर वापरण्यासाठी रेडी आहे. तेलाचा रंग बदलत आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आजकाल सर्वांनाच भेडसावणारी समस्या म्हणजे केसांची समस्या आहे. हेवी हेअर फॉल म्हणजे खूपच प्रमाणात केस गळती, अकाली पांढरे होणे, केस पांढरे होणे,
त्याचबरोबर टक्कल पडणे या सर्व उपायांवरती हे तेल अतिशय उपयोगी आहे. तेल थंड झाल्यानंतर मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे वस्त्रगाळ करून घेऊ शकता. या सर्व आयुर्वेदिक साहित्याचा संपूर्ण अर्क या तेलामध्ये उतरलेला आहे. तुम्ही इथे चेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर घरच्या घरीच आयुर्वेदिक तेल बनवले तर ते तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. कारण जर तुम्ही रेडीमेड तेल घेतले बाजारातून म्हणजे मेडिकलमधून तर त्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स सर्व साहित्य त्या पद्धतीने असेल असे सांगता येत नाही आणि ती तेलं महागही असतात. त्याऐवजी जर आपण अशा पद्धतीने घरीच जर आयुर्वेदिक तेल बनवले तर आपल्या घरच्यांच्या केसांच्या आरोग्यासाठी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ते जास्तच फायदेशीर ठरू शकते. आणि जर तुम्ही या पद्धतीने या प्रमाणात जर तेल बनवले तर ते अगदी उत्कृष्ट बनेल. हे तेल बनवत असताना आपण एरंडेल तेल ही 100 मिली घेतलेले होते आणि एरंडेल तेल ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. हे बनलेले आयुर्वेदिक तेल असे प्लास्टिकच्या बाटलीमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आयुर्वेदिक तेल तुम्हीही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.